श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. वेचिली ती फुले ओविला तो हार, वेचिली ती फुले ओविला तो हार. स्वीकारा मामा तुम्ही माझा साष्टांग नमस्कार, स्वीकारा मामा तुम्ही माझा साष्टांग नमस्कार. मामांचे हे मुख कल्पांतीचे सुख, मामांचे चरण मोक्षाचे साधन. मामांच्या खडावा मस्तकी धराव्या, मामांच्या खडावा मस्तकी धराव्या. मामांच्या कराने आशीर्वाद घ्यावा. चरणांची भक्ती जन्मोजन्मी मुक्ती, चरणांची भक्ती जन्मोजन्मी मुक्ती. संकटात शक्ती बाळू मामा. मुखी घेता नाम, मुखी घेता नाम मामा हो प्रसन्न. जगण्याचे कारण मामा माझे, जगण्याचे कारण मामा माझे. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी तुम्हीसुद्धा तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या तुमच्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा आपल्या ब्रह्मांडाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे. हीच मी आपल्या बाळूमामा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला कर्माचा सिद्धांत सांगणार आहेत. तर भक्तांनो, हा संदेश खूपच शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कोणाची हाय लावून घेऊ नका, कारण त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. भक्तांनो, काही लोकांना हा विषय पटणार नाही, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांनी त्याचे भोग भोगतात आणि भोगत असतात, सध्या परिस्थितीला ते त्यांच्या कर्माचे भोग भोगत आहेत, त्यांना हा संदेश नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक. कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची काही कारण नसतानाही सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची फसवणूक केलेली असते, प्रॉपर्टी हडपली असेल, कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल किंवा विश्वासात गैरफायदा घेतलेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्यांच्याच गाठीत पाठीत खंजीर खुपसला असेल. त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो ना, त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्याला तळतळाट असे म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. आयुष्यामध्ये सतत अपयश येणे, घरामध्ये आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असते. मामा सांगतात, समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते.
तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, चांगल्या आणि वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासकट परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे. माझा संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्यांच्या परिणामास्वरूप सर्वांच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्व जन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्यामुळे आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक तरी जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा नक्कीच होतो. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म हे वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे की आपले कर्म कसे हवे. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून माझ्या बाळा, क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. म्हणून जीवनामध्ये कर्म नेहमी चांगले ठेवा. तुम्ही जे काही कर्म कराल त्या कर्माचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे. म्हणून फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या नामस्मरणात राहा, माझ्या चिंतनात राहा आणि जीवनामध्ये तुम्ही जे काही कार्य कराल, जे काही कर्म कराल, ते कर्म तुम्ही नीतीने करा. मामा सांगतात, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या विचारांना महत्त्व देऊ नका. त्याऐवजी तुमच्या आत्म्याचे ऐका. अतिविचार करू नका आणि परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आज मी तुम्हाला आशीर्वादामध्ये मी तुमचे आरोग्य, तुमची आर्थिक परिस्थिती पुनर्संचयित करणार आहे. हे शांती, तुमची झोप, आनंद परत मिळणार आहे. विश्वास ठेवा आणि धीर धरा. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, एक मजबूत शक्ती तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. तुमच्यावर देवाचे प्रेम आहे आणि लवकरच सर्व काही ठीक होईल. देव म्हणतो, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. हे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. जे तुमच्यासाठी चांगले आहे तर ते मी तुमच्यासाठी शक्य करीन. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुमच्या जीवनात सर्व काही देवाच्या इच्छेनुसार घडते, तेव्हा तुम्ही नेहमी समाधानी व्हाल. माझ्या आत्मापुरात खूप शक्तिशाली आहे. अशक्य ते शक्य होत असते. माझ्यामध्ये अशक्यमध्ये बदलण्याची ताकद आहे. माझ्या इच्छेनुसार येथे सर्व काही घडते. कारण मी ब्रह्मांड नायक आहे. मी कर्ता आहे, मी करविता आहे. या ब्रह्मांडाचा खेळ सर्व काही माझ्या हातात आहे. म्हणून फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बघ. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमचे मित्र तुमची बदनामी करत आहेत. ते तुमचा मत्सर करतात. मी तुम्हाला उंचीवर पोहोचवतो. त्यांच्याशी जास्त बोलू नका. स्वतःला मर्यादित करा. ते बनावट आहेत. जर तुम्हाला नोकरी मिळाली तर त्यांना अधिक ईर्ष्या मिळेल.
तुमचे मामा म्हणजे तुमचा एकमेव मित्र आहे हे लक्षात ठेवा. आणि तुझी प्रत्येक समस्या मला सांग, कारण मी तुझा मित्र आहे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. श्रद्धेची सर्वात मोठी परीक्षा असते जेव्हा तुम्हाला हवे ते मिळत नाही. पण तरीही तुम्ही कमेंटमध्ये म्हणू शकता, धन्यवाद मामा. माझ्या मुला, तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण तू लवकरच हसशील आणि म्हणशील, मामा मी जे मागितले होते त्यापेक्षाही जास्त दिलेस. आनंदी, तुझी इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहेत. अरे बाळा, दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःला दुःखी करू नकोस. ज्यांच्यावर हे जग हसले त्याने इतिहास रचला हे लक्षात ठेव. अंतर कापल्याशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही. जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. मामा म्हणतात, जर का आपली दृष्टी बदलली तर दृष्टिकोनसुद्धा बदलतात. विचार बदलला तर तारेसुद्धा बदलतात. बोटी बदलण्याची गरज नाही. दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो. तुम्ही पडून उठता ही महानता नाही. महानता म्हणजे तुम्ही पडता आणि पुन्हा पुन्हा उठता. काहीही अशक्य नाही. तुम्ही जे काही विचार करू शकता ते सर्व काही शक्य आहे. फक्त तुमच्या प्रयत्नात कमी आहे. प्रयत्न करा, मार्ग रस्ता नक्कीच सापडेल. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये माझे किती महत्त्व आहे हे जर तुला आज मला दाखवून द्यायचे असेल तर माझ्या बाळा, माझ्यासाठी तुला आज थोडासा वेळ द्यावा लागेल. तुला दाखवावे लागेल की तू माझ्यावर किती प्रेम करतो. त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. अरे मुला, प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग दिसते. मी पाहतो आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. तू किती विश्वासाने माझ्याजवळ येतोस, किती विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझ्या प्रार्थनेचे हवय प्रमाण म्हणजे आजचा हा दैवी संदेश आहे. त्यामुळे काही करून तुला हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल. तरच तुला तुझ्या सर्व प्रार्थनेचे फळ मिळेल. अरे बाळा, मी तुझी चमत्कारासाठी निवड केली आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. मुला, तू गाढ झोपेत असतानाही मी तुझ्यासाठी एक छान योजना आखून ठेवली आहे, जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आता होणार आहे. मी तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, प्रेम, समाधान, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य आणि खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुमच्या दिशेने पाठवला आहे. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करून मामा तुमची लीला खूप महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल आणि मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मामा सांगतात, आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा. तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा. ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस
तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा. उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे. तो तुमच्या चिंता समजत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता मला अंत नाही. मला उगम नव्हता मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव. अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे. कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही. कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळू मामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल, आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल, लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे
ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहित असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला
तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचे नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी,
पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे. त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे
यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच